आज मुंबईमध्ये BST ही वाहतूक सेवा म्हणजे ह्या मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. आज जर जीवनवाहिनी बंद झाली तर मुंबईतलं व्यापार ठप्प होऊन जाईल आणि मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि ह्या आर्थिक राजधानीला चालवण्याचं काम गेल्या 47 पासून मुंबईमध्ये BSTने अविरतपणे जबाबदारीने पार पाडले. आज मुंबई ही आर्थिक राजधानी नावारूपाला आली ही आपल्या मुंबईतल्या लोकांच्या मेहनतीने आणि त्यांना वेळेवर आपल्या ठिकाणी पोचवणं, आणणं, नेणं हे काम वाहतूक सेवेने BSTने केल्यामुळे. त्याच्याबरोबर या BST बरोबर एक लोकल ट्रेन आपली जीवनवाहिनी आहे. लोकल ट्रेनपासून त्यांना कामापर्यंत आणि लोकल ट्रेनपासून त्यांना घरापर्यंत पोचवण्याचं काम BSTने केलं. म्हणजे तुम्हाला परफेक्ट त्या टायमिंगला तुम्हाला तिथे पोचवलं. आणि म्हणून आज ही BST आज वाचणं गरजेचं आहे. आज काय चाललंय, तुम्ही पहिल्यांदा 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्टच्या बसेस आणल्या. त्या काय सांगून आणल्या की मुंबईमधले BST जी चालली आहे ती लॉसमध्ये आहे. त्यांच्यावर कर्ज किती होतं तेव्हा? कर्ज कुणी दिलं होतं? महापालिकेने. आणि किती होतं? निव्वळ 2100 करोड होतं. ते महापालिकेनेच दिलं होतं BSTला. मग ते कर्ज म्हणू शकत नाही. महापालिका ही BSTची फादर कंपनी आहे, BSTची मालकच आहे आणि मालकानीच त्यांच्या एका इन्स्टिट्यूशनला पैसे दिले तर ते तुम्ही कर्ज म्हणून लोकांना सांगितलं, खोटं बोललात आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणलात आणि त्यातनं आज दर महिन्याला हजारो करोड रुपये तुम्ही त्यातले लॉसमध्ये टाकले. आज 2019 पासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणली तेव्हापासून आत्तापर्यंत BSTला 9,000 करोडच्या वर पेमेंट झालंय, तुटवडा आलाय. हा कुणामुळे झाला? कुठे पेमेंट गेलं? या कॉन्ट्रॅक्टरला गेलं. मग एवढं तुम्हाला जर खर्च द्या कॉन्ट्रॅक्टरवरच होता, मग आपले 2,000 करोड 2100 करोडच होता BSTचा खर्च. तो गेल्या 15-20 वर्षाचा होता. मग तो 15 वर्षाचा खर्च आणि हा 5-10 वर्षाचा खर्च 5 वर्षामध्ये हा जास्त की तो जास्त? आणि BST ही तुम्हाला वेळेवर बस सेवा देत होती. त्याच्यात कुठेही असे जीव घेणे ॲक्सिडेंट झाले नव्हते. त्यात आपली कंपनी BST पूर्णपणे मेंटेन करून बस चालवत होती. त्यांची जी जबाबदारी आहे मुंबईकरांसाठी सेवा देण्याचं ती पूर्णपणे पार पडत होती. आपल्या मुली मुंबईमधून कुठेही जायचं असेल तर रात्री 12 जरी वाजले तर ते लोकल ट्रेनपेक्षा BST बसमध्ये स्वतःला सुरक्षित मानत होते. आज तुम्हाला आहे का ती सुरक्षा? आज जर त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम 100% जर यांनी केल्या आणि यांनी BST सेवाच बंद केली तर उद्या निर्भयासारखं दिल्लीमध्ये जे झालं कॉन्ट्रॅक्टच्या बसमध्ये तसं मुंबईमध्ये व्हायलाही वेळ लागणार नाही. मग ह्याला जबाबदार कोण? आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीसजींनी जो कायदा त्यांनी जो पास करायला आणला 5 ऑगस्टला, मुंबईच्या डेपोचे कायापालट योजना. कशाला कायापालट करता? आहे तोच व्यवस्थित त्याला मेंटेन करा. त्याला जो लागणारा खर्च आहे तो महाराष्ट्र शासनाने अर्बन लँड सेलिंग ULCनी तो त्यांना खर्च द्यायचा आहे. त्यांची जी त्यांना लागणारा जो काही खर्च आहे तो मुंबई महापालिकेला द्यायला लावा. त्यांना जर कमी पडत असेल तर शासनाने द्यायचे. आज लोकल ट्रेन तुम्हाला दादर ते बोरिवली 10 रुपये तिकीट आहे. ती कशी काय परवडते लोकल ट्रेनला? 10 रुपये तिकीटचा खर्च नाही आहे. त्यांचा खर्च तो 200 रुपयेच आहे. पण त्याचा वरचा जो काही खर्च आहे तो केंद्र सरकार, राज्य सरकार सबसिडी देतं. मग तुम्ही BST चालवत असताना तुम्ही त्याचं सबसिडी का देत नाही? तुम्ही द्या महाराष्ट्र शासनाने सबसिडी आणि महापालिकेनेही द्यायची. दोघं मिळून जर तुम्ही केलं तर मुंबईमध्ये BST आज स्वस्त दरामध्ये चांगली चालू शकते. आणि तुम्ही आज BST चालवत असताना BSTचा दर ठरवतं कोण? महाराष्ट्र शासनाची नगरविकास खातं, त्यांचं सेक्रेटरी आणि कमिशनर ऑफ महापालिका म्हणजे मुंबई महापालिका सभागृह ठरवतं. जर समजा तिकीट वाढवायचं असेल किंवा तिकीटचा दर कमी करायचा असेल किंवा वाढवायचा असेल ते ठरवण्याचा अधिकार
बीएसटीच्या मॅनेजिंग बेस्ट कमिटीला नाही आहे, तो सभागृहाला आहे महापालिकेच्या. मग हे तुमच्याकडे अधिकार आहेत, किती बस किती का, मग तुम्ही सबसिडी का नाही देत? तुम्ही सांगता एवढ्याला तिकीटमध्ये चालवा, मग याला परवडत नाही. आज जर परवडायच्या जर तुम्ही भाषा करत असाल, मग तिकीट ज्या खर्च होतो तेवढी लावा तिकीट. मग बीएसटी मध्ये कोण बसणार? 200 रुपये तिकीट केले तर बीएसटी मध्ये बसतील का कोण? सुरुवातीची तिकीट जर एका बस स्टॉपची 100 रुपये केली तर येईल का कोण? म्हणजेच तुम्ही 47 पासून जी 5 पैसे 10 पैसे 15 पैसे 25 पैसे 1 रुपया तिकीट जी होती, जी 83 पर्यंत 1 रुपयाच्या वर तिकीट नव्हती, 84 पर्यंत, मग ती 85 नंतर ही तिकीट तुम्ही आता 8 रुपयांनी 10 रुपयावर नेलीत, आता ती 5 रुपयावर आणलीत. ती का करायला? कारण की तुम्ही त्याची सबसिडी बंद केलीत. बीएसटीला जो खर्च होतो त्याचा 50% महापालिकेने द्यायचे आणि 50% केंद्र सरकारने द्यायचे, राज्य सरकारने द्यायचे. जर असं केलं तर मुंबईकरांना 2 रुपयामध्ये किंवा 5 रुपयामध्ये सरसकट कुठेही फिरा. जर तेवढं जर झालं तर आज मुंबईमध्ये कोणी आपली बाईक चालवणार नाही, गाडी काढणार नाही, सगळेजण बसनी जातील. म्हणजे रस्त्यावर होणारी जे ट्रॅफिक आहे ती कमी होईल, प्रदूषण कमी होईल. डिझेल आणि पेट्रोलचं जे काही खर्च होतो, आपण केंद्र सरकारला तो लोड पडतो. मुंबईमध्ये एवढ्या बसेस आणि गाड्या प्रायव्हेट चालतात, त्या चालणार नाही आणि वाहतूक सेवा सगळी पूर्णपणे वापरतील. आणि हे जर तुम्ही केलं तर देशाला सुद्धा तुम्ही त्यातनं योगदान करताय, मदत करताय देश चालवण्यामध्ये. हे महाराष्ट्र शासन आणि बीएसटीच्या मॅनेजमेंटला कळतंय ना, पण कळत असलं तरी वळत नाही का? कारण की तुमचा त्यावर असलेला जमिनी विकायचा जो डोळा आहे, तुमचा तो डाव आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दिसत नाही. आणि लोकांना भूलथापा करायच्या की बीएसटी लॉसमध्ये आहे म्हणून आम्ही ह्या बीएसटीच्या डेपोला कायापालट योजनेच्या अंतर्गत 22 डेपो आम्ही देतो आणि त्या लीजवर देतो. तो डेव्हलपमेंटला कुठलाही तुम्ही अदानी अंबानी सारख्या कुठल्याही व्यापाऱ्याला देणार आणि त्यातनं त्याचे पैसे खाणार. हे सर्व आता बंद करा. मुंबईकरांची जबाबदारी तुम्ही पूर्ण घ्या. नाही होत असेल तर सोडून द्या, तुमच्या खुर्च्या खाली करा. काँग्रेस पक्ष हे पूर्णपणे या पद्धतीने चालवायला सक्षम आहे. त्यांनी 1947 पासून 83-84 पर्यंत महापालिकेत सत्ता होती काँग्रेसची. तोपर्यंत मुंबईमध्ये अप टू डेट बीएसटी चालली. 83-84 ला बीएसटीला एशियामधून नंबर 1 असल्याचा पंतप्रधानांकडून अवॉर्ड पण मिळाला, राजीव गांधींकडनं. आणि आपण त्याचे वैभव आज कमी करण्याचं तुम्ही कारस्थान या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी करतायत. ते तुम्ही बंद करा आणि मुंबईकरांना परत एक वेळा ही वाहतूक सेवा सुरू करा. धन्यवाद.